शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद आता थेट रस्त्यावर उतरला आहे आणि परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यावं लागलं। प्रकाशक प्रशांत अंबे यांना आमदार संजय गायकवाड यांनी कथित शिवीगाळ केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली। याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षांसह अंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट बुलढाण्यात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। याच पार्श्वभूमीवर आज मोठं नाट्य घडलं। आंदोलनासाठी बुलढाण्याकडे निघालेल्या प्रशांत अंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चिखली पोलिसांनी आधीच अडवलं आणि एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलं। पण इथेच सगळं थांबलं नाही। आक्रमक भूमिका घेत आंदोलनकर्ते थेट हॉटेलमधून बाहेर पडले। भर उन्हात रस्त्याच्या मध्यभागी उभं राहून त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन सुरू केलं आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली। या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणलं। आता या सर्वांना बुलढाणा पोलिसांच्या बंदोबस्तात जालन्याकडे हलवण्यात येत असून पुढे कोल्हापूरकडे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन वंदन केल्यानंतर पुढील प्रवास होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज आम्ही खरं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार होती आणि आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आम्ही काढणार होतो आणि त्यांच्या दारात आम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन करणार होतो। पण पोलिसांनी मला चिखलीमध्येच डिटेन केल्यामुळे खरं तर ही चांगलीच गोष्ट झाली। आम्ही आज 2 ठिकाणी आंदोलन केलं। तिथलं आंदोलनसुद्धा यशस्वी झालं आणि इथलं आंदोलनसुद्धा यशस्वी केलेलं आहे। फक्त पोलिसांनी अशा पद्धतीने जी दडपशाही केलेली आहे त्या दडपशाहीचा मी परत एकदा निषेध करतो आणि आंदोलन आमचं सुरूच राहणार। उद्या एक प्रेस कॉन्फरन्स उद्या किंवा परवा आम्ही सिनियर कार्यकर्त्यांशी बोलून ठरवतोय। फक्त आमदार संजय गायकवाडांना मला जाता एवढंच सांगायचं आहे कि जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं मारा करते। त्यामुळं उद्याच्या प्रेस कॉन्फरन्सला मी का म्हणतोय याचं उत्तर त्यांना मिळेल। आमदार संजय गायकवाड यांना मी पुन्हा एकदा हा संदेश देतोय की इथून पुढे कोणत्याही लेखकाला प्रकाशकाला फोन करताना त्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे। ते कोणत्याही विचारधारेचं असू दे, ते त्यांच्या विचार म्हणजे भारतामध्ये अनेक विचारधारा आहेत। आंबेडकरवाद आहे, मार्क्सवाद आहे, हिंदुत्ववाद आहे, सावरकरवाद आहे, अशा अनेक विचारधारा आहेत। त्यामुळे ते कोणत्याही विचारधारेचं पुस्तक असू दे, आपल्याला जर त्या पुस्तकाबद्दल ऑब्जेक्शन असेल तर अगोदर ते आपण वाचलं पाहिजे। कारण की टीका जर करायची असेल तर वाचल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळं मी आता कन्फर्म मला माहीत नाही, मी असं ऐकलं की ते भवानी मंडपामध्ये येणार आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करायला। अगोदर मी कन्फर्म करतो, पण जर ते खरोखर येणार असतील तर तिथं आम्ही त्यांचं स्वागत आहे। कारण की पुस्तक वाचल्यानं माणसाचं चांगलंच होतंय। कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते पिल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही। अन्याय आता आमच्यावर जो झालाय, जो माझ्यावर झालाय, तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। त्यामुळे ते आता पुन्हा नव्यानं मला सांगायची गरज नाही। इथे येऊन पुन्हा अन्याय झाला हो, इथे येऊन पुन्हा अन्याय झालाय। पण ठीक आहे, कायदेशीर मार्गाने आम्ही त्यांच्यावर जी कलमं पडायला पाहिजेत ती सर्व कलमं आम्ही दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही। कालच आसिम सरोदेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यांनी जवळजवळ अर्धा तास हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं यांच्यावर ही कलमं का दाखल होतात। त्यामुळं न्यायाची बाजू आमची आहे। त्यामुळं आमचाच लढाईत विजय होणार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।